जरा घर लहान आहे आमचं. हा अहो ताई, असं का म्हणताय? घर घर असतं ना, त्यात लहान मोठं काय? अक्षरा कशी आहे? सॉरी, मी हा प्रश्न विचारायला नको होता. इतकं सगळं झाल्यानंतर अक्षरा कशी असेल, तुम्ही कसे असाल याची कल्पना करू शकतो मी. हे जे काही घडलं ते चांगलं झालेलं नाही हे मला माहिती आहे. बघा ना, सगळे म्हणत होते दृष्ट लागण्यासारखं स्थळ मिळालंय आणि खरंच दृष्ट लागली त्या दोघांना. आम्हाला काही सुचतच नव्हतं काय करावं ते, पण बरं वाटलं तुम्ही आल्यानंतर. हो ना. मी एक काम करू का? मी शाळेत फोन करून अक्षराला बोलवून घेते. नाही म्हणजे तुम्ही घ्यायला आला असाल ना. ताई, मी अक्षराला न्यायला नाही आलोय. मी ऍक्च्युली तुम्हाला विनंती करायला आलोय की अक्षराला पाठवून द्या तुम्ही. अहो, विनंती काय करताय? आम्ही थोडीच तिला तिकडून इकडे आणलंय. हो ना. नाही, मला तसं नाही म्हणायचंय, पण काय झालंय, कशामुळे झालंय हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. मी नव्यानं सांगावं असं काही नाही. ते झालंच, पण नाही म्हणजे अधिपतींनी असं नव्हतं करायला. ताई, अधिपतीची या सगळ्यात काही चूक नाही. अधिपतीचं अक्षरावर जीवापाड प्रेम आहे आणि तरी सुद्धा त्याला तिच्या हाताला धरून घराबाहेर काढावं लागलं. हे करताना त्याला काय वाटलं असेल, त्याला कसं फील झालं असेल याची कल्पना मी करू शकतो. त्याला फक्त भुवनेश्वरीच्या हट्टापायी हे करावं लागलंय. म्हणून दादा, मी तुम्हाला विनंती करायला आलोय, तुम्ही दोघे आमच्या घरी या आणि याबाबत भुवनेश्वरीशी स्पष्टपणे बोला. म्हणजे तुम्ही वाटल्यास भुवनेश्वरीला जाब विचारा किंवा तिला विनंती करा, तिला अक्षराला परत घरी आणण्याची गळ घाला. एवढं कराल? अहो, पण हे आम्हाला जमणं अवघड आहे हो. दादा, मला कळतंय तुम्ही आमच्या घरी येऊन तिला विनंती वगैरे करणं हे तुमच्या स्वाभिमानाच्या आड येईल, पण नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. स्वाभिमानाचा प्रश्नच येत नाही. अहो, ते म्हणजे आम्हाला काहीच वाटणार नाही त्यांच्या हात जोडून माफी मागायला आणि विनंती करायला, पण काय ना, अक्षराला नाही आवडणार आहोत ते. नाही म्हणजे खरं तर तुम्हाला सांगायची वेळच नाही यायला हवी. म्हणजे आम्ही येणारच होतो, आम्ही विनंती करायला येणारच होतो, पण आम्ही जेव्हा अक्षराला विचारलं ना तेव्हा ती म्हणाली की तुम्ही जर हात जोडायला तिकडे गेलात ना तर मी हे घर सुद्धा सोडून जाईन. मग तुम्हीच सांगा आता आम्ही काय करायला हवंय? हा, अक्षरा अतिशय स्वाभिमानी आहे. ती जर असं म्हणाली आहे तर ती करून दाखवेल. पण मी काय म्हणतो, हे सगळं अक्षराला सांगायची गरज काय? तिला न सांगता मी असं म्हणतोय की हे सगळं तुम्ही जे कराल ते कुणासाठी कराल? मुलांच्या भल्यासाठी कराल ना. मग एखादी गोष्ट भल्यासाठी करायला हरकत काय? आणि असंही मी जे इथं आलोय हे कुणालाही माहिती नाहीये. असंच तुम्ही जेव्हा येणार असाल तेव्हा ते कुणाला कळणार नाही याची व्यवस्था आपल्याला करता येईल. अहो, पण अक्षरा तिकडे राहायला आली की तिला समजेलच ना. दादा, ते तेव्हा कळेल ना, आणि ज्या वेळेला ते तिला कळेल तेव्हा त्याची सगळी जबाबदारी मी घेईन. आत्ता अक्षराचा स्वाभिमान दुखावलाय. आत्ता आपण तिच्या मनाविरुद्ध काही केलं तर तो आणखी दुखावला जाईल. म्हणून मी म्हणत होतो की तुम्हाला खरं सांगू का, आमच्या डोक्यात पहिल्यांदा हाच विचार आला होता, पण अक्षरा म्हणाली आणि आम्ही तो विचार काढून टाकला. आणि दुसरं म्हणजे तुमचे चिरंजीव येतात इथे. अधिपती इथे येतो तुमच्या घरी? हो नाही नाही, म्हणजे घरात कसले येत आहेत ते? ते बाहेर उभे असतात. म्हणजे इराणी बघितलंय, इराणी अक्षरांनी बरेचदा बघितलंय त्यांना. पण असंही त्याचा आता काही उपयोग नाही होणार. त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणजे? अधिपती अक्षराला परत घरी आणू शकत नाही. भुवनेश्वरीच्या शब्दाबाहेर तो जाणार नाही. अक्षरा घरी परत तेव्हाच येईल जेव्हा तिनं भुवनेश्वरीवरती केलेले आरोप ती सिद्ध करेल, आणि जे कदाचित तिला कधीच जमणार नाही.
आणि सगळं निस्तरलं म्हणून नशीब. लय मॅटर हार्ड झाला असता आज. खरंच मजा येते मला. लय भारी वाटते माहिती का. सकाळी शाळेची वेळ झाली, घड्याळाचा काटा असा सरकला की नाही की इकडे धाक 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 चालू दे. आमच्या आई साहेबांचा एवढा धाक असता तरी बी माझं एवढं धाकधाक होते. म्हणजे बघा की ती 10वीची पोरं ती बोर्डाची परीक्षा देतात नाही फायनलची, त्यासनी कसं होत असेल टेन्शन ना, असं पाक डोसकं फुटाला, तसं माझं रोज होत. नाही, आता रोज परीक्षा देताय, पण त्याचा रिझल्ट कधी लागणार? रिझल्टचं काय आता, हे आमच्या पेपर तपासणारीवर अवलंबून सगळं. बर ठीक आहे, आपण असं धरून चालू की तुम्ही बोर्डात पहिले आलात, म्हणजे वहिनींनी तुम्हाला माफ केलं. मग त्यांना घरी कधी घेऊन जाणार? भाऊजी, अहो लग्न झालंय तुमचं, संसार आहे तुमचा, तो काय असा शाळेत सुरू ठेवणार आहे तुम्ही? अहो घरला काय आम्ही आज घेऊन जाऊ, पण आमचं झालंय कसं माहित आहे काय, सहन बी होत नाही आणि बोलता बी येत नाही. आई साहेबांनी शब्द देऊन ठेवलाय, मास्तरीन बाई त्या घरात नाहीत. तुम्हाला खरं सांगतो, ते घर खायला उठतंय माहिती. मला आता घरी जाऊ वाटत नाही. त्या घराची सगळी रयाच गेल्या, घरपणच गेल्या आमच्या घरात. खरंच गेलंय वाट लागते. अहो ती कसं होते माहिती काय, आत्मा स्वीग नाही, आत्मा ती आत्मा समजा बसदिशी शरीरच सोडून गेला तर कसं होईल. अहो भाऊजी, म्हणूनच विचारतीये, कधी घेऊन जाणार आहे तुम्ही वहिनींना घरी? अहो कधी घेऊन जाणार हे प्रश्नच नाही, कसं घेऊन जाणार हे प्रश्न आहे. कळतंय मला निखिल, मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून बघते. आई बाबांना समजावलं, तुझे आई बाबा आले आणि बोलले माझ्या आई बाबांशी, पण डिम्म काही फरकच पडत नाही आई बाबांना. आता मी काय अधिपतींसारखं ताईला हाताला धरून घराबाहेर काढू का? आणि जरी काढलं ना तरी ती त्या घरात जाऊन राहिली तर म्हणजे सगळं मुसळ केरातच गेलं ना. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालीये माझी अवस्था. खरं तर ही अवस्था ना तुझ्या ताईची व्हायला पाहिजे, पण तू काही करतच नाहीयेस यार. कर ना काहीतरी. इरा त्या घरात तिच्या बरोबर तू राहतीयेस, तुझ्यासाठी जास्त सोपं आहे हे. अरे मी सगळे प्रयत्न करते निखिल, पण ती माझी ताई आहे, मला लिमिटेशन्स येतात यार कधी कधी. काय तू वेडी आहेस का? हा, हे काय विचार करतेस तू? हे बघ, आता इमोशनल नाही व्हायचंय आपल्याला, बी प्रॅक्टिकल. केवढी मोठी पगारवाढ द्यायचं कबूल केले लक्षात आहे ना तुझ्या? अगदी 20,000 जरी दिले ना तरी आपल्यासाठी खूप आहे ते. हे प्लीज निखिल, माहितीये मला सगळं, सारखं सारखं तेच ते सांगू नकोस. मला सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय आता. मला एक एक दिवसाची किंमत कळतीये. हे बघ इरा, तुला नसेल जमणार ना तर तसं सांग स्पष्ट मला की मला नाही जमणार आहे म्हणून. म्हणजे मी माझ्या डोक्यातून ते पगारवाढीचा विषय तरी काढून टाकेन. या आशेवरती ना मला जगणं नाही सहन होतं यार. निखिल अरे प्लीज, तू अशी कच खाऊ नकोस ना. माझं कसं व्हायचं मग कर ना काहीतरी. हे बघ, मी प्रयत्न करते, पण मला लिमिटेशन्स येत नाही यार. परत तेच. ठीक आहे, तुला लिमिटेशन्स आहेत ना, मग मीच करतो काहीतरी. म्हणजे तू काय करणार आहेस आता? तुला काय करायचंय ते मी बघेन काय करायचं. ए बाबा, तू मला सांगून कर काय करायचंय ते. हो, जे काय करेन ना तुला सांगूनच करेन, डोंट वरी. आता एक घाव आणि 2 तुकडेच. काय ना, कधी कधी माणसांचे जे गुण असतात ना तेच त्यांचे दोषही ठरतात. म्हणजे स्वाभिमान. स्वाभिमान आहे ना तुझ्या ताईला फार. आता त्याच स्वाभिमानाचा वापर करायचा आणि आपण तिला घरातून बाहेर काढायचं. आता बघ मी काय करतो ते. दुर्गे दुर्गट बारी, दही साखर घेऊन ये. चांगल्या कामासाठी चाललोय, दही साखर घ्यावं हातावर. आण लवकर. हा, अरे इन बाई, जयदेव दादा, तुम्ही कसे काय वाट चुकलात इकडं? हा दुर्गे, त्यांचं चहा पाण्याचं बघ, नाश्त्याचं पण बघ. पाहुणे आहेत आपले, हा नाश्ता केल्या बिगर पाठवायचं नाही. या 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 या, आज कसं काय वाट चुकला तिकडं? हा नाश्ता पाणी घेतल्याशिवाय जाऊ नका, पण आम्हाला माफ करा, आम्हाला अर्जंटमध्ये एका मीटिंगला जावं लागणार आहे. आम्ही मॅडम
तुमच्याशीच जरा बोलायचं होतं. 2च मिनिटं. आओ आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही मुद्दाम करायलोय, पण खरंच तसं काही नाही. आमची खरंच एक मीटिंग आहे, आम्हाला जावं लागतं. मॅडम 2 मिनिटं फक्त, जास्त वेळ नाही घेणार, फक्त 2 मिनिटं. असं म्हणताय? अहो म्हणजे आता बघा, आमच्या दूध संघात किती सदस्य आहेत हे आमच्या अध्यक्षांना माहित नाही. त्यांना हाकलायला नको का बाहेर? आता त्या सगळ्या सदस्यांची नावं आम्ही लिहून पाठवायची, अशी एक नाही अनेक व्याप आहेत हो आमच्या डोसक्याला. काय सांगू आता आम्ही तुम्हाला. हो म्हणजे तुमचा व्याप खूप मोठा आहे. पण मी काय म्हणत होतो की एक मिनिट हा जरा मी हेशत पाठवतो, मग बोलतो आम्ही तुमच्याशी. 1 मिनिट. हा घ्या चहा. घ्या चहा घ्या. हा घेतो ना. हा मी काय म्हणते मॅडम, नाही म्हणजे अक्षराकडनं काही चूक झाली असेल, नाही म्हणजे झालीच आहे, तर तिच्या वतीने आम्ही दोघं माफी मागतो ना. म्हणजे आता हा विषय आणखी जास्त नको ताणायला, नाही का? हो, आम्ही कुठं ताणून धरतोय? हा आम्ही कुठं काय बोलतोय? आमच्या घरचे दरवाजे उघडेच आहेत की. आणि आम्हाला जर का ताणायचं असतं तर आम्ही तुम्हाला तरी येऊ दिलं असतं का? हा 1 मिनिट. नमस्कार. नमस्कार. बसा ना तुम्ही. हो. बसा. कधी आलं? एका आत्ताच आलो. तुमचा आवाज ऐकला आणि खाली आलो मी. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो मी बरा आहे. आणि अक्षरा कशी आहे? आता काय बरीच म्हणायची. चला बरं झालं मोठे मालक आले ते. हा तुम्ही यांच्याशीच काय ते बोला, आमची मीटिंग सुरू होणार आहे, आम्ही निघतो. थांब ना. ते तुझ्याशी बोलायला आलेत ना. अक्षरा या घरातून जाण्याचा संबंध तुझ्याशी आहे, माझ्याशी नाही. आणि मला वाटतं त्याच संदर्भात बोलायला ते आलेत, होय ना? अरे वा, मनकवडे निघालात की हो तुम्ही. हा तुम्हाला हे सगळं कसं माहित? हे तुम्हाला कसं काय माहिती? त्यात माहिती काय करून घ्यायचं? या घरात एवढं सगळं झाल्यानंतर जर अक्षराचे आई वडील इथं आलेत तर ते त्याबद्दलच तुझ्याशी बोलायला आले असतील. मला म्हणजे एवढंच म्हणायचं आहे की तिचं जे काही चुकलंय ना, म्हणजे चुकलं असेलच, त्याच्याबद्दल आम्ही तिला बोललेलो आहोतच. अहो तुम्ही सुद्धा बोला ना. हे बघा, प्रत्येक घरात बारीक सारीक तंटे होतातच ना. ताई एका शब्दाने बी बोलली नाही बघा सूनबाईला. मी आज जर का काही असलं काही केलं असतं का नाही, तर ताईनं 2 खोबाडी देऊन मला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. पर ताईनं सूनबाईला एका शब्दानं बी वाकडी बोलली नाही. आणि एवढं सगळं झाल्यानंतर फुलपगारे स्वतः इथं आले, त्यांनी स्वतः कबुली जबाब दिला. हे बघा, जे काय घडलंय का नाही ते सगळ्यांच्या साक्षीनं घडलंय बघा. आता त्यांनी आमच्यावरचा आरोप सिद्ध केला असता तर तुम्ही आमच्या दारात नाही, आम्ही तुमच्या दारात आलो असतो. 4 दिवस आम्हाला ठेवून घ्या म्हणून, आणि आम्ही गेलो बी असतो, कारण तसंच ठरलं होतं. हा पण आता ठरल्याप्रमाणे अधिपतींनी सुनबाईंना हाताला धरून घराबाहेर काढलं. त्यामुळे आता तो प्रश्न त्या दोघांचा आहे बघा. आता ह्या तामासनी मध्ये घेऊ नका तुम्ही. तुम्हाला सांगतो आम्ही, जयदेव दादा आणि वीणबाई, नवरा बायकोच्या भांडणात जो कोणी मध्ये पडतो की नाही तोच वाईट ठरतो. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला काही मध्ये पाडू नका. माफ करा आम्हाला, खरंच माफ करा. आणि नाश्ता पाणी केल्या बिगर जायचं नाही. आता एखाद्या दिवशी तसं होणार ना. रोज रोजच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी देता येतील? नाही, पण आपण पोरासनी शिकवतोय की नाही की सगळ्यांनी संघ घेऊन जायचं. एखादा जर मागं पडला
तर त्याच्यासाठी जरा थांबायचं, पण सगळ्यांनी एकत्र पुढे जायचं. हा, आता आमची मित्रमंडळी वगैरे मदत करतात आम्हासनी पोर्शन पूर्ण करण्यासाठी, पण शिक्षकांनी जर मदत केली नाही तर मग कसं करणार? नाही, कसं असतं, कसं असतं? शिक्षकांनाही काही मर्यादा असतात. असं त्यांचा नाईलाज होतो. एकाच विशिष्ट विद्यार्थ्याकडे नाही लक्ष देता येत त्यांना. सगळा वर्ग असतो, सगळ्या वर्गाकडे लक्ष द्यावं लागतं ना. हा, पण आता आमचं तर हाय असं हाय बघा. मी तुम्हाला सांगितली कंडिशन. तुमचं मी म्हणणं बरोबर आहे. माझ्यामुळे सगळ्या वर्गाची खोटी होत्या, पण ह्यातनं आता मार्ग कसा काढायचा? का तुम्हाला काही सुचतंय का? हा, तसं नाही, मग सुचतंय मला. काय? हे बघा, म्हणजे शाळा सोडून जर तुम्ही आम्हाला बारीक मध्ये थोडासा जर स्पेशल टाइम देऊ शकला शिकवायसाठी, तर तुम्ही मंचीला तिथे येतो की आम्ही हे विचारायला, अभ्यासातल्या शंका बिंका. तसं म्हणजे त्याला तुम्ही काही शिकवणी म्हणा किंवा म्हणू नका, म्हणजे तसं असलं तर आम्ही त्याची वेगळी फी देतो, काही इशू नाही. कसं आहे, जसं शाळा झाल्यानंतर तुम्हालाही काही कामं असतात ना, तशीच मलाही असतात. त्याला काय होते, जरा येळ काढायचं हो. तुम्हासनी जेव्हा निवांत येळ असेल तेव्हा सांगा, येतो आम्ही तेव्हा. बोला वहिनी, कशी चालली शाळा? शाळा चालू आहे. आमच्याकडे प्रौढ शिक्षण वर्ग सुरू झालाय. प्रौढ शिक्षण वर्ग म्हणजे? कुणाला सांगू नका ताई, ओंकार भाऊजींना तर अजिबात नको. एवढं काय सिक्रेट आहे वहिनी? अधिपतींनी शाळेत ऍडमिशन घेतली. काय सांगताय? काय भाऊजींनी शाळेत ऍडमिशन घेतलं? अरे वा, पण का? काय माहित, त्यांनाच माहित. प्रेमासाठी काय काय करतायत ना भाऊजी. पण मी खरं सांगू, जर त्यांनी हे मॅडमना विचारून केलं असतं ना तर मला अजून आवडलं असतं. म्हणजे त्यांनी थोरल्या सरकारांना सांगितलं नसेल असं का वाटतं तुम्हाला? अहो, नसणारच माहीत. मॅडमनी परवानगी देणं शक्यच नाहीये, आणि मुळात अधिपतीच ही गोष्ट विचारू शकणार नाहीत मॅडम. ज्या दिवशी मॅडमना कळेल ना त्या दिवशी त्यांचं शाळेत येणं बंद होणार, बघा तू. हो का? अहो मग बरंच आहे ना. तसंही त्यांचं शाळेत येणं तुम्हाला आवडत नसेल, तुम्हीच थोरल्या सरकारांना कळवा. काय वहिनी? बाई, 100 वर्ष तेही अशीच, अजिबात नको. ये जरा बस इकडे ये, मला बोलायचंय तुझ्याशी. बस. बापरे, माझ्याशी बोलायचंय आज? बोल. जी गोष्ट तू आम्हाला सांगितली नाहीयेस ना हिरा, त्याबद्दल बोलायचंय मला. म्हणजे तुला माहित असेलच ना तू कुठली गोष्ट आम्हाला सांगितली नाहीयेस ते. हिरा, मला खरंच आवडेल जर तू स्वतःहून सांगितलंस तर. हे बघ ताई, ही तुझी शाळा नाहीये सगळ्यांना असं विद्यार्थ्यांसारखं वागवायला. ठीक आहे, मी स्पष्टपणेच सांगते. तुम्हाला आठवतं हिनं कांगावा केला होता, निखिलला नोकरीवरून काढून टाकलं अधिपतींनी तेव्हा, आणि माझा काहीही संबंध नसताना मलाही ओढलं होतं त्यात तिनं. पण निखिलला नोकरीवरून काढण्याचं खरं कारण काय होतं ते तिनं आपल्याला नाही सांगितलं. का तुम्हाला सांगितलंय? खरं कारण म्हणजे आम्हाला नाही माहिती. नाही ना. सांगणार आहेस तू? खरं कारण म्हणजे? हा? आणि तू का विषय काढतेस हा आता? हे बघ, जे झालं ते झालं ना. निखिलला परत नोकरीवर घेतलं, मग परत का हा विषय काढतेस तू? हो, नोकरीवर घेतलं त्याला परत. म्हणजे मी अधिपतींना बोलले आणि मग अधिपतींनी त्याला नोकरीवर परत घेतलं, असंच म्हणणं आहे ना तुझं? नाही म्हणजे नेमकं झालं काय? इरा, सांगणार आहेस का तू? हे बघ, मला या विषयावर बोलायचं नाहीये. मला भूक लागली, चला ना जेवायला. तू नाही सांगणार, मीच सांगते. बाबा निखिलनं कंपनीचं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान केलं होतं, म्हणून त्याला नोकरीवरून काढलं होतं. मी आता बोलले तेव्हा कळतंय त्यांना. तुला कोणी सांगितलं ग हे? मुद्दा हा नाही की मला कुणी सांगितलं.
मुद्दा हा आहे की असं खरंच काही घडलं होतं की नव्हतं. हिरा, आता तरी खरं सांग काय झालंय ते. अगं, इनमीन 4 माणसं आहोत आपण घरात. आपल्याला कोण आहे दुसरं? मला आपसात हे सगळं असं झालेलं नकोय हा हिरा. बोल, आता तूही मलाच बोल. बोल म्हणजे अगं आत्ता सगळी चूक तुझीच आहे. हे बघ, ज्या वेळेला अक्षराची चूक होती ना त्यावेळेला आम्ही तिला बोललो, पण आत्ता कळतंय की अक्षराची यात काहीही चूक नव्हती. हो ना, आणि उगाच हिच्या सांगण्यावरून आम्ही अक्षराला दोष देत राहिलो. बोला, तुम्ही सुद्धा मलाच बोला. मी खरंच सांगते, मला हे सगळं आधी माहित नव्हतं. मला खूप नंतर कळालं, आणि नंतर मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, विसरून गेले. आणि ह्या सगळ्यामध्ये कोणी केलं, काय केलं, कशासाठी केलं हा विषय महत्वाचा नव्हता. निखिलची नोकरी गेली आणि त्याचा खूप धक्का बसला मला, आणि त्याची नोकरी त्याला परत मिळाल्यानंतर माझ्यासाठी हा विषय संपला होता. मग ही आता मुद्दामून हा विषय का काढतीये? इरा, बास झालंय प्लीज, बास झालं ना. तू आता कांगावा करू नकोस प्लीज. कांगावा? मी कांगावा करतेय? बघा कशी बोलतेय ही. आई, अगं एकतर तुझ्यामुळे 4 लोकांना तोंड दाखवायची सोय नाही राहिलीये, आणि तू आम्हाला धारेवर धरणार. अगं ए, काय करायचं या मुलीचं? थांबा, मी समजावून सांगते तिला. हिरा अशी का वागते ना कळतच नाहीये. मलाही कळत नाहीये बाबा, असं का करते ही? असा काहीच दोष नाहीये तिला माहिती, तरी मलाच का दोष देते? कोणाच्या सांगण्यावरून करत असेल का ती असं? अक्षरा, आता तू जास्त ताणतेस. नाही बाबा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित नाहीयेत. जाऊ दे, आईने कितीही समजावलं तरी ती काही समजून घेणार नाही. मला समजावं लागेल. आले मी. काय चाललंय काय तुमचं अधिपती? घरातनं लवकर निघताय, कुणाला सांगून निघत नाही, आणि आमचा आशीर्वाद बी घेत नाही तुम्ही. हा, आशीर्वाद असं काय करतोय? उठा उठा उठा, जावा, जग जिंकून या. काय तुम्ही नसला तर देवीचा आशीर्वाद घेतोय मी. आम्हाच नाही काय, तुमच्यात देवी दिसत्या, तुमच्यात आई अंबाबाई दिसत्या. दोघींपैकी काय असं फरक करतोय तुम्ही आम्हाला? बोलाय शिकला का तुम्ही अधिपती? हा, पण काय चाललंय काय तुमचं? काय आपल्याच फॅक्टरीत डबल शिफ्ट चालू केली आहे का दुसरा कुठला उद्योग चालू केलाय? हा, नाही नाही, दुसरा कशाला काय उद्योग चालू करतोय? तुम्हाला न विचारता न कळवता काय आहे? नाही नाही, तसं नाही. आम्हाला न सांगता तुम्ही काय बी करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण हल्ली काय करताय काय तुम्ही? हा, सांगतो की तुम्हाला येळ आल्यावर. ते काय तुमच्यापासून लपवून ठेवणार नाही, कवा ना कवा सांगणार, पण मी स्वतःहून सांगणार तुम्हाला. तुम्ही सांगणार हे माहित आहे मला, आणि आता तुम्ही आम्हाला सांगत नाही याचा अर्थ आता ते सांगण्यासारखं नाही. फक्त बाहेरून कळायच्या आत तुम्ही स्वतःहून आम्हाला सांगावं एवढीच अपेक्षा आहे आमची. हा, तुम्ही निश्चिंत राहा. आणि आपल्यात काय लपवाछपवी नसते आहे सर. ना आम्ही तुमच्यापासून काय लपवतो ना तुम्ही आमच्यापासून काय लपवतो. आणि जरी तुम्ही एखादी गोष्ट समजा नाही सांगितली आम्हाला तरी ती आमच्या भल्यासाठी असते, एवढी खात्री आहे. पण मी तुम्हाला सांगणार, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. मी स्वतःहून सांगणार. काय झालं मॅडम, आपण इकडं का आलोय? माझ्यासाठी का होईना, पण अधिपती शिकतायत हेच खूप आहे माझ्यासाठी. त्यात आज ते शाळेत आले नाही. काय माहिती, माझं मनच रमत नव्हतं. आता हे कसं सांगू त्या रेणुकाला? सांगा ना मॅडम, आपण या वर्गात का आलोय? अगं पण आज विभक्ती प्रत्यय शिकणार आहोत ना, तर म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघूया, तुम्हाला समजतंय का, म्हणून इकडे आणलं सगळ्यांना. आज मला मुलांशी आणि स्वतःशीच खोटं बोलायला लागतंय. सॉरी, खरंच त्या वर्गात मन रमत नव्हतं माझं. नाही, पण माझ्यामुळे मुलांचं शिकणं नको थांबायला. चला मॅडम, करूया सुरू? हो हो, चला चला सुरुवात करूया. तर तुम्हाला सगळ्यांना विभक्ती प्रत्यय माहितीये ना? चला, प्रथमा
प्रत्यय नाही. द्वितीया परत एकदा. द्वितीया स ला ते स ला नाते. तृतीया प्लीज तुम्ही अक्षराला याबद्दल काहीही सांगू नका प्लीज, नाहीतर ती आमच्यावर खूप चिडेल, रागवेल आणि घर सोडून जाईल. हो ना. अहो मास्तरीन संग आम्ही बोलूच शकत नाही. आईसाहेबांना शब्द दिलाय मी की आईसाहेबांच्या परवानगीशिवाय त्यांच्या संग मी बोलणार नाही. पण हे घर सोडून कसं काय जातील? त्या हक्काचं घर आहे, त्यांचं माहेर आहे ना. नाही नाही, म्हणजे तिने आम्हाला सक्त ताकीद दिली हो की आम्ही जर तिची वकिली केली ना तर ती इथे राहणार नाही, घर सोडून जाईल म्हणून. हा, ह्योच हाडकेपणा, ह्याच्यामुळेच होते सगळं. तुम्ही खरंच त्यासनी सांगा. आणि त्यांच्या डोसक्यात पण अजून हेच असणार आहे बरं का, आमच्या आईसाहेबांविरुद्ध पुरावे बिरावे गोळा करायचं. तेच आहे ना? हो, म्हणजे तिला हा, हेच म्हणतोय मी. त्यासनी म्हणावं हे सगळं सोडून द्या आता, नका करू हे. नाही म्हणजे चुकलंच असणार आहे तिचं. नाही, चुकलंच आहे तिचं. पण आता काय करणार हो, मुलीचे आई वडील आहोत ना आम्ही. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की मुलीचा संसार सुरळीत सुरू व्हावा, बस. म्हणूनच म्हणलं जरा समजावं त्यासनी. हो, म्हणजे पुन्हा एकदा समजून सांगतो आम्ही तिला. हां, यार काय 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 झालं? काय कालवा लावलाय? काय इकडे काय करायलाय तुम्ही? वर्गणी घ्यायला आलोय शाळेच्या फंड साठी. ते स्वच्छता मोहीम आहे ना, त्याच्यासाठी. हा, वर्गणी काय? बरोबर. एवढंच काम होतं तर मला सांगायचं ना. हा, धरा, हे घ्या. धर. आहे का? बघितलं काय? आणि तू ह्याच्या संग भांडत होता? हा, देव माणूस आहे. ह्या संग भांडायचं नाही. काय अशी छोटी मोठी कामं असतील डायरेक्ट याला सांगायचं. हा, काय रव्या? महत्वाचा माणूस आहे मी, एकदम महत्वाचा. आणि ते तुमच्यासारखं रिकाम टेकडा नाही, लय काम आहे त्याला. आज तर ते पॅकेजिंगचं काम आहे सगळं. पडदेशी कर. मागच्या वेळी 2 बॉक्स उघडे राहिले होते तसेच. बरोबर, जातो मग मी. आणि इकडे येऊ नका, तुम्ही बघतो यांचं काय. हा, चला येतो मी. असं गेला, असंच. डोक्याला ताण पोरांचं. हा, तू डोक्याला ताण घेऊ नको. काय बसा तुम्ही इकडं? कशाला आला इकडे? काय झालं? बसा बसा, बसून घ्या. नाही, यो बसलेलाच आहे आधी. बरं, काय काय अर्जंट काम? परवापासून परीक्षा आहे आपली. होय, आजच वर्गात मॅडमनी सांगितलं, म्हणजे तुमच्या मास्तरीनबाईंनी. खरं का काय? तुम्हाला लय मिस करत होत्या त्या. कशावरून? नाही म्हणजे तसं नाही, त्या हजेरी घेत होत्या आणि तुमचं नाव त्यांनी 2 वेळा घेतलं, तरी बी तुम्ही हाक दिली नाही. म्हणजे तुम्ही आलाच नव्हताच, म्हणून मी म्हंटल गैरहजर आहे. चेहराच पडला त्यांचा. काय सांगायलास? खरं सांगायलास काय? होय, मी खोटं कशाला बोलीन? मला आवडलं असतं त्यांचा तो पडलेला चेहरा बघायला. तुम्हाला बघायला मिळेल त्यांचा पडलेला चेहरा. कसं काय? आता ह्या परीक्षेत तुम्हाला मार्क कमी पडणार, मग त्यांचा चेहरा पडणार, मग बघा तुम्ही. ए इन्या, तुला काय चेष्टा वाटली काय मर्दा? असं तसं समजलायस काय? सुट्टी देत नसतोय आपण. आता बघ तू कशी मार्क पाडतो मी परीक्षेत. त्यासाठीच आम्ही पोर्शन लिहून घेऊन आलोय आणि सगळा पोर्शन लिहिलाय. हे घ्या. 1 नंबर. आता तरी सिरियसली अभ्यास करा सरकार. आतापासूनच लागतो ना बघा अभ्यासाला. 1 नंबर काम केले. आणि असं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना मॅडमवर. अहो, खास तुमच्यासाठीच हा निरोप दिलाय, म्हणून तातडीने आलो इथं. निरोप काय? निरोप नाही म्हणजे असं डायरेक्ट नाही. त्या म्हणत होत्या जे विद्यार्थी गैरहजर आहेत ना त्यांना पोर्शन पोहोचवा. एकच विद्यार्थी गैरहजर होते, अधिपती सूर्यवंशी. बाकी सगळे आले होते. खरं सांगायलाच काय? अहो खरंच, मी खोटं कशाला सांगेन? यांना विचारा. हो 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 हो. आता बघा, आता इशे हार्ड करून ठेवत असतो अधिपती सूर्य. फक्त एवढाच विचार कर की तुला हे घर सोडून कसं जाता येईल. मीरा, म्हणजे अगं म्हणजे तुला तुझ्या संसारात परत कसं जाता येईल हा विचार कर. अक्षरा, खरं सांगू का, आमच्या डोक्यातनं रात्रंदिवस हाच विचार सुरू आहे ग. नाही म्हणजे तुझं हे अशा पद्धतीने माहेरी राहणं नाही भगवती. कसं आहे ना, तू अशीच माहेरी आली असतीस ना तर तुझं खूप कोड कौतुक केलं असतं बाळा. पण हे अशा पद्धतीने नाही ग, नाही बरोबर वाटत आहे अक्षरा. हो ना. आणि अगं लोक किती बोलतात, लोकांचं सोडताय. एक वेळ निखिलचे आई बाबा इथे येऊन जे काय म्हणाले तेही आपण बाजूला ठेवून देऊ.
पण या सगळ्याचा किती त्रास होतो आपल्याला. उगीच तणावाचं वातावरण असतं घरात. तुम्हाला पण असंच वाटतं का? तुम्ही तिघांनी मिळून काही ठरवलंय का आज? इराचा स्टँड मला माहित होता, पण तुम्हालाही असंच वाटतंय का? तुम्हालाही माझ्या इथे राहण्याचा त्रास होतोय का? अगं अक्षरा, नाही ग बाळा, असं असं का बोलतेस तू? आई खरंच असं काही असेल तर तू सांगू शकतेस हा मला. म्हणजे तू संकोच करू नकोस. मी जाईन इथून. अक्षरा, अक्षू, हे बघ, तुला काही सांगायला गेलं ना की तू लगेच अशी चिडचिड करतेस. हो ना. आणि लगेच घरातून जायचं म्हणतेस. बाबा, तुम्हाला साधं कळत नाहीये का? ताई इमोशनल ब्लॅकमेल करण्यात पटाईते. इरा, अगं गप्प बस ना तू जरा. असो, मला काम करायचं. मी काम करू का? मला हे संपवायचंय आज. पण आम्हाला झोपायचंय. ठीक आहे. मी तुमची शंका दूर केली आहे, तरी तुम्ही तेच तेच विचारताय. नाही नाही, तेच बसा की, तेच नाही. नाही नाही, तुम्ही तेच तेच विचारताय. नाही नाही, पण तुम्ही असं का, याचं उत्तर कोण? बसा की, याचं उत्तर दिलंच नाही तुम्ही. नाही, मला गरज नाही बसायची. मी तुम्हाला उत्तर दिलं. तुम्ही वयाने मोठे आहात, सांगितलं ना मी तुम्हाला. हा, नाही नाही, पण मी वयानं जरी मोठा असलो तरी शेवटी हाय विद्यार्थीच ना. मग त्याच्यावर काय तुम्ही तुमचं उत्तर दिलं? बसा की. तुम्ही बसायला सांगू नका हो. आणि मला सारखं सारखं या शंकांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये. आणि मुळात ह्या शंकेचा अभ्यासाशी काही संबंध नाहीये. तुमची जर काही शंका असेल ज्याचा व्याकरणाशी संबंध आहे, आपल्या पुस्तकाशी संबंध आहे, तर तुम्ही विचारा. आणि मी तुम्हाला कशी हाक मारायची हा माझा वैयक्तिक प्रश्न. आता काही दुसरा प्रश्न असेल तुमचा तर विचारा. मला वेळ नाही. अगं ग, येळ नाही. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला शिक्षकाकडे येळ नाही. आमच्याकडे तर एवढे प्रश्न आहेत, आमचं अख्खं आयुष्य जाईल माहिती आहे काय तुम्हाला विचारता. आणि आम्ही अख्खं आयुष्यभर तुमच्या समोर इथं वर्गात येऊन बसायला तयार आहे त्या प्रश्नांची उत्तरं मिळवता. आयुष्य. हा, हे सगळं मला का विचारतेस मला कळत नाही. हुशार आहेस ना तू, डोकेबाज आहेस ना, स्वतः अंदाज लाव. त्यांची मुलगी आहे ती बोलली असेल त्यांना काहीतरी, म्हणून आले असतील ते. सुनबाई बोलल्या काय? हा, काय म्हणल्या? जावा आमच्या सासूबाईंच्या पाया पडा असं म्हणल्या. तुम्ही बी ओळखता की सुनबाईंना. त्या अशा तहाला बसणाऱ्या नाहीत. त्या हा गड जिंकूनच सोडणार बघा. त्यांना आम्हाला पाय उतार करायचा आहे. आमच्यासारखेच लढवई आहेत त्या. त्यांच्या डोसक्यात अजून बी आमच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याचं चाललेलं असणार बघा. म्हणून मग आम्ही विचार केला, हे सगळं असं असताना त्यांचे आई वडील इथं आले कसे? यात आपल्याच घरचा कोणी भेदी आहे का काय ज्यांनी त्यांना हे करायला लावलं? तुला जर माझ्यावर शंकाच घ्यायची असेल तर ती तू कशी घेऊ शकतेस. नाहीतरी शंका कुशंका कारस्थानं याशिवाय तुझ्या डोक्यात चालतं काय दुसरं? तुम्हाला सुनबाईंचा किती पुळका आहे आम्हाला चांगलंच माहिती. आणि आधिपतीनंतर हे काम जर कोणी करू शकत असेल तर ते तुम्हीच आहे. हा, आता आधिपती काय आमच्या शब्दाबाहेर नाहीत. आमचा शब्द मोडून ते असलं काय बी करणार नाहीत. पण तुम्ही तर संधीच शोधत असता की हो, नाही का? कारण तुमच्या लेखी आमच्या शब्दाला काही किंमतच नाही. म्हणून हे काम तुमचं असावं असं काल बुद्धिबळ खेळता खेळता आमच्या डोसक्यात आलं. हेच त्या दिवशी सांगत होतो मी तुला. या घरातली माणसं आणि तुझ्या त्या बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्या याच्यामध्ये फरक आहे. तो ओळखायला शिक. कसला भारी आहे वडापाव. हो, आवरा लवकर, कोणी बघितलं तर बोंबलतील मला. इथं कोण बघणार आहे? आणि घरातलं कोणी आलं तर आहे का? मारायला इथं कोण येत आहे मला बघायला? आणि हे समजा नाटक कुणासाठी चाललंय माहितीये ना बा? आणि तोच बघायला आला तर
काय काळजी भाय हो तुमची. आलात यो. बघितलं, म्हणलं होतं ना तुम्हाला. चला आता पळा. गेली कोणीकडे म्हणायची. बोल ग, काय झालं? मावशी मला इथनं बाहेर काढ की लवकर. येळ आली की काढू आम्ही तुला बाहेर. मावशी येण्याच्या अगोदर माझं काळ आलाय. म्हणजे? अगं अधिपती आलाय इथं. अगं मग पड की जाऊन निवांत, आजारी असल्यावानी. मावशी अगं मी नाही का ते जरा वडापाव खायला आलती बाहेर. लाज नाही वाटत तुला? जा आता लवकर जाऊन पड तुझ्या बेडवर. अगं मावशी ते नाही का हॉस्पिटल मधल्या वॉर्डच्या वासनं लय मळमळायला लागलेलं ग. कंटाळा बी आलाय ग मावशी मला. म्हणून ए मावशी जरा पुढची पावलं टाकूया काय बरोबर जरा. लगेच करूया काय पुढचं. तुला म्हणलं नव, येळ आली की करू आम्ही काय करायचं ते. आणि एक ध्यानात ठेव, अधिपतीनं दिसलीस तर परत कुणाला बी दिसायची नाहीस. ओ मॅडम या इकडे या. ओ अहो बीजी म्हणजे काम एवढी वाढल्यात का नाही फॅक्टरी. ते निखिल रावांनी बंद पाडून ठेवलेलं मशीन ते अजून बंदच आहे. ते काय अजून चालूच झालेलं नाही. त्यामुळे जे दुसरं मशीन आहे त्याच्यावर लई लोड येतोय. त्याच्यात सारखं बघायला लागते नीट चाललंय काय. आता ते म्हणतात रिपेअरी व्हायला 4 दिवस लागतील. त्यांनी 4 दिवस सांगितले म्हणजे 8 दिवस धरून चालायचं. सगळं अवघड चाललंय कार्यक्रम. चांगलं आहे चांगलं आहे. हे कामात लक्ष घालताय, चांगली गोष्ट आहे. पण आम्हाला पण येळ द्या की हो. तुम्ही भेटला नाही का नाही आम्हाला कसं तरी वाटतंय हो. आई साहेब तुम्ही कवा बी हाक मारा घेऊ. सगळी कामं धामं सोडून इथे येऊन थांबतो. बोला. ते माहित आहे हो मला. बरं एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून जाते. नंतर तुम्हाला कळलं आणि मग तुम्हाला असं वाटेल की आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. काय? काय नाही, तुमचे सासू सासरे येऊन आम्हाला भेटून गेले. कवा? काय काय म्हणले? नाही म्हणजे तसं काय थेट असं काही म्हणले नाही, पण त्यांचा सूर असा होता की जणू काही सगळी चूक आमचीच होती. असं कसं असेल? तेच की आम्हासनी पण काही कळना. म्हणजे सुनबाईने त्यासनी काय सांगितलंय, त्यांनी काय ऐकलंय, आता आपल्याला काय माहित नाही का. पण तुम्हाला तर माहितीच आहे चूक कुणाची आहे, आमची का त्यांची, सांगा की. चला आवरलं का अक्षराचं? हो अक्षरा आवरलं का ग? आवरतीये. हा चला चला, बरं झालं आज आपण बाहेर जायचं ठरवलं ते. बाबा हा. पण कुठे जाणार आहे? अगे ते सरप्राईज आहे. बाबा त्यात सरप्राईज कसलंय? घरात स्वयंपाक झाला नाही आणि आपण बाहेर उभोय, म्हणजे आपण बाहेरच जाणार ना जेवायला. तेवढं कळतं मला. तुला सगळंच कळतं ग, तू खूप हुशार आहे. तर म्हटलं की ताकभात कळतो तुला. पण त म्हणजे नुसता ताकभातच असतो असं नाही, हे मात्र हिला अजिबात कळत नाही. खरे सगळं ज्ञान तुमच्या थोरल्या लेकीलाच आहे की नाही. पण जाऊ दे, तुम्ही आज विषय काढणार आहात ना, कच खाणार नाहीत ना तुम्ही? अगं नाही ग, आज सगळा विषय काढणार आहोत, बोलणार आहोत सगळं तिच्याशी. मी आज खूप एक्साइटेड आहे. तुम्ही प्लीज खंबीर राहा, कच खाऊ नका. कधी नवं ते माझ्या मनासारखं करताय, मला खूप बरं वाटतंय. आम्ही नेहमीच तुझ्या मनासारखं करतो, तुला फक्त ते आज कळलं एवढंच. बर मला सांगा, टेबल बुकिंग केलंय का? कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहोत? हे बघ, टेबल वगैरे काही बुक केलेलं नाही, पण आपण कुठे जायचं हे मात्र फिक्स ठरलेलं आहे. बर मी ताईला विचारते. ताई, अगं झालं का तुझं आवरून? चल ना लवकर. हो हो झालं. हा एक मिनिट. अगं काय अक्षरा, काय हिचं? चला. अगं हे पुस्तकं कशाला घेऊन आली आहेस? अगं आई मी म्हणत होते बाहेर नको जाऊया जेवायला, मला खूप काम आहेत. अगं तुम्ही आता एवढा आग्रह केलाय म्हणून येते. ताई अगं वेडी आहेस का? हे कुठे घेतेस आता? फॅमिली गेट टुगेदर एन्जॉय कसं करशील? मी एन्जॉय करू शकते कारण हे सगळं मी घेतेय बरोबर. हे जर घेतलं नाही ना तर माझं लक्षच लागणार नाही. अगं मुलांच्या परीक्षा आहेत, मला प्रश्न काढायचे. ताई आई बाबा तुम्ही प्रश्न काढलेत ना? अरे पण ती चंचला रेडी होईल का हे सगळं करायला?
जिने तिला घरी आणलं म्हणजे आसरा दिला, तिलाच घराबाहेर काढण्यात माझी ती मदत का करेल? अगं मग तिला विश्वासात घे, पटव तिला. हे बघ, असंही तिच्याकडे काही नाहीये. हा? तिला पैशांचं आमिष दाखव, आपण देऊयात तिला पैसे. हो म्हणजे मी प्रयत्न करते, पण जर काही उलट पालट झालं तर? अगं काही उलट पालट होणार नाहीये, आणि झालंच तर मी एंटर होईन ना. बर, मी प्रयत्न करून बघते, पण माझ्याकडून काही झालं नाही तर तू प्लीज काहीतरी कर. हो मी आहेच. हा, तू टेन्शन नको घेऊस, पण तू प्रयत्न कर. हा, हो हो करते. हिरा, अगं कोणाशी बोलतीयस फोनवर? जरा चंचलाकडे लक्ष ठेवा, आम्ही आलोच. हो हो आई, अगं तुम्ही जा, सगळी कामं करा, मी घेते तिची काळजी. हा हा करेक्ट. हा हा सूर लागला पाहिजे. निखिल, ए बर चल, मी फोन ठेवते, बघते जरा. हा बाय बाय. अडकली पाऊले सोडवे नाता बंध खुणवुनी दाटला सोनचा फ्यापरी गंध हा थरथरे गुंफुनी दे फुला एकदा अडकली पाऊले सोडवे नाता बंध. जीवात काहूर मनातली सुर ओठावरी साचले, श्वासातली प्रीत डोळ्यातली मीत तुझ्या विना आटले. हो जीवात काहूर मनातले सुर ओठावरी साचले, श्वासातली प्रीत डोळ्यातले मीत तुझ्या विना आटले. रंग गाण्यातले कोरडे ऐकना, गीत होण्याआधी वादळी वारा नभा अडकली पाऊले सोडवे नाता बंध हा खुणवुनी दाटला सोनचा फ्यापरी गंध हा थरथरे ते जरा प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झालाय? टोल नाक्यावर अडचण आली. अडचण? कसली अडचण? आपल्या गाड्या पोलिसांनी अडवल्या. मग आम्हाला सांगायचं की, एका फोनवर सोडवल्या असत्या. आता ते मला नाही माहिती, सरकारनं फोन आला आणि ते गेले. तिकडे जायची काय गरज होती? आता ते काय माहित नाही. एक काम कर, दाखले सरकारनं फोन लाव. आत्ताच फोन लावला मी त्यांना, ते येताच इकडं. तुझा बरा फोन लागला रे. आम्ही केव्हा जर त्यांना फोन करतोय, त्यांचा फोन काय लागना. नाही म्हणजे माझा पण फोन लागत नव्हता. मी खूप वेळा ट्राय केला, तिकडं नेटवर्क नाही. जामर लावलाय ना त्या टोल नाक्यावर, म्हणून त्यांचा फोन लागत नव्हता. पण सरकार तुम्ही म्हणजे इथं एकदम अचानक कसं काय? इकडं कसं म्हणजे? आमची फॅक्टरी आहे, आम्ही काय तुला विचारून यायचं की काय?
नाही म्हणजे तसं नाही, पर तुम्ही कधी अशा टायमाला येत नाही ना म्हणून विचार. अधिपती घरातनं जेवण खाण काही न करता निघाले म्हणून आम्ही स्वतःहून त्यांच्यासाठी डबा घेऊन आलतो. त्या पॅकिंगच्या कामाचं काय झालं? हा, पॅकिंगचं काम झालं, गाड्या भरून गेल्या आणि गाड्या टोल नाक्यावर अडवल्या म्हणून सरकार तिकडे गेले. बरोबर. आम्हाला एक सांग, दाखले सरकार किती वाजता आलते? कुठं? अरे कुठं म्हणजे इथं फॅक्टरीत पॅकिंगचं काम करायला. 9:15 वाजता. म्हणजे घरातून निघून डायरेक्ट फॅक्टरीतच आले. इथं किती वेळ होते ते? अगदी आतापर्यंत होते, म्हणजे अर्ध्या तासापूर्वी फोन आला आणि ते गेले. अर्ध्या तासापूर्वी फोन लावला तेव्हापासून फोन लागत नाही. येळीची सगळी गणितं जुळतात. तरी बी कुठं तरी पाणी मुरतंय. आता कुठं मुरतंय ते काय कळना. सरकार, तुम्ही डबा ठेवा की इथं, मी देतो ना सरकारला आल्यावर खायला. नाही, ते येईपर्यंत काय आम्ही इथनं जात नाही. आम्ही स्वतःच्या हातानं त्यांना खायला घालणार आहे. उगं खाण्यापिण्याची आबाळ नग करायला. जा तू जरा बघ, जरा कुठं पोचले बघ. बघतो आणि टोल नाक्यावर पण फोन लावून बघतो. अगे बाई, या जगात जे बी काय घडतं ना ते समद त्यांच्याच इच्छेने घडतं बघ. तुला घरात परत यायचंय ना व? एका पायावर तयार आहे मी. आम्ही सांगतोय तसं केलंस तर तू लवकरच या घरात परत येशील. चालेल मावशे, पर म्हणजे अगं तू तुझं सबूत मोडत नाहीस ना. आमचा शब्द न मोडता बी आमचा शब्द कसा मोडायचा हे तुम्हाला कळत नाही. म्हणजे कळलं नाही ग मला. म्हणूनच सांगितलं, आम्ही सांगतोय तेवढं ऐक आणि तसंच्या तसं कर. सांग काय करायचंय? तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागल. अगं पर मी कसं पाहिजे ऍडमिट व्हायचंय? चांगली टणटणीत आहे की व्या. तुला आता काय सांगितलं? आम्ही जेवढं सांगतोय तेवढं करायचं. सॉरी मावशी, मी होती ऍडमिट. काय करायचंय सांग. सलाईन बी लावून घेती आणि तू म्हणशील ते समजा करती. नुसते ऍडमिट व्हायचं हॉस्पिटलमध्ये. आम्ही एक माणूस देतो तुझ्या जोडीला. चालेल, परत त्यांना काय होणार? तू ऍडमिट झालेली तुझ्या आईला कळणार, पण तुझी आई काय तुला बघायला येणार नाही, कारण आम्ही काय तिला तिकडे जाऊ देणार नाही. आणि तुला भेटण्याची शिक्षा एकदा तिला मिळाली की, त्यामुळे ती काय करणार? ती काय करणार? मला फोन करेल ती. आपण तुझा फोन बंद ठेवायचा, मग ती अधिपतींना सांगणार. मग काय अधिपती तुला बघायला येणार. आणि त्यानं काय होणार? त्यानं होणार काहीच नाही. अधिपतीनं तुझी हालत किती वाईट आहे हे कळणार आणि मग तू सुनबाईंच्या घरी जाणार. नाही मावशे, मी नाही जाणार तिच्या घरी. चल उतर गाडीतून, उतर. नाही मावशे, मी जाते तिच्या घरी. तिथं जाऊन काय करायचंय तेवढं सांग मला, मी करते बर का. काय नाही, आम्ही सांगू तवं आणि सांगू तसं जायचं आणि तिच्या घरी राहायचं. तिकडं जाऊन काय करायचंय नेमकं? तिला त्या घरातनं पण बाहेर काढायचं. आणि म्हणजे माझ्या तिथं जाण्यानं कसं काय बाहेर पडेल ती घरातनं? त्याची काळजी तू नका करूस. आम्ही सगळी व्यवस्था करू. आणि समजा तसं नाहीच झालं तर त्याचा दुसरा फायदा असा होईल की तू सुनबाईंच्या जवळ जाशील, त्यांचा विश्वास संपन्न करशील आणि पुढं मागं त्याचा फायदा होईलच की आपल्याला. बापरे, काय डोकं आहे मॅडमचं. म्हणजे मॅडमनी तेव्हापासून हा प्लॅन करून ठेवला होता. मग तू बी हिस्सा आहेस या प्लॅनचा. माझा जीव भांड्यात पडला. तुला खरं सांगते, मला ना सुचतच नव्हतं की ताईला कसं घराबाहेर काढायचं. पण चंचला, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मला आता फुल स्कोप आहे कांगावा करायचा. मग तेच तर म्हणते मी तुला. अगं मी त्याच्यासाठीच आले इथं. आयतं मिळतंय ना सगळं. आणि काय ग ताई,
एवढीच जर अशक्त होती तर आपल्या घरापर्यंत चालत कशी आली? हळू बोल ना इरा, हळू बोल ना. किती आरडाओरडा. झोपली ना ती. अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही एवढी का काळजी करताय तिची? अगं म्हणजे इतके दिवस घराबाहेर राहिलीच आहे ना ती, आणि तिला खूप आधी घराबाहेर काढलंय. समजलं ना? आज आलीये ती आपल्या घरी आणि घर नाहीये तिचं स्वतःचं. पर चल जाऊ दे, बाकी कोणी नाही, आई तर मदत करूच शकते ना तिची. तुला माहितीये तिथली परिस्थिती. भुवनेश्वरी मॅडम तिच्या आईला सुद्धा तिला मदत करू देणार नाही. माहितीये तुला हे? मग आपण तरी का बर्डन घ्यायचं? एक काय बर्डन? काय बर्डन? हा, आणि मला सांग तुला काय प्रॉब्लेम आहे? एक काम कर, तू आता कुठेही बाहेर जाऊ नकोस. बाबांना एकट्याला बाहेर जाऊ दे. तू इकडेच थांब. म्हणजे काय? मी मंदिरात नको जाऊ? आई काय? नाही नाही, तू जा देवळात. मी तेच म्हणतेय, तू देवळात जा. बाबांना फक्त बाजारात जाऊ दे. तू लगेच ये घरी. बाबा तुम्ही जाल ना एकटे? हो हो मी जाईन. अगं तसंही सगळ्या पिशव्या मला एकट्यालाच उचलाव्या लागतात. हिचं काय, फक्त त्या भाजीवाल्याशी घासाघीस करायला मदत होते. आज मी प्रयत्न करून बघतो. डन. मग फक्त तुम्ही एकटेच जा बाजारात. तुम्ही सगळी भाजी घेऊन या. आई तू हिच्याकडे लक्ष दे आणि हिची एक सुद्धा गोष्ट मला करायला सांगू नकोस. नाही नाही नाही, एक मिनिट. आईनी का राबायचं हिच्यासाठी? नातेवाईक तुझे आणि सांभाळायचं आम्ही. इरा, नातेवाईक कुणाचे हा प्रश्नच नाही इथे. तू माणूस की म्हणून तरी विचार कर ना. ती बरी होईपर्यंत थांबू दे ना तिला. मग बघू काय करायचं ते. आई तर खायला प्यायला मिळाल्यावर होतीये बरी लवकर ती. इरा, हे बघ, तू असा आरडाओरडा करू, कांगावा करू ती बरी होणार नाही. उलट तू आरडाओरडा केलास तर तिची झोप मोड होईल आणि तिला विश्रांती मिळणार नाही. त्यामुळे ती लवकर बरी होणार नाही. आणखीन 4 दिवस इथेच राहील. त्यापेक्षा तू शांत राहा, म्हणजे ती लवकर बरी होईल. हं? उठा. काय सर? उठा. काय झालं? पेपर लिहू दे की. उठा. काय झालं? हे काय आहे? काय? कॉपी आहे. हे बघा, जरी तुम्ही शाळेचे मालक असाल ना, तरी या शाळेचा मी शिक्षक आहे. आणि हा आदर्श तुम्ही मुलांसमोर ठेवणार आहात का? अहो, मालक बिलक त्याचा काही संबंध नाही, ते सोडाच. पण मी हे काय केलं हे माझं नाहीच आहे. हे बघा, हे तुमच्या पायापाशी सापडलं. माझ्या पायापाशी गावलं म्हणताना काय माझं असते सर? काय तुम्ही? अहो कबूल करा, मी सोडून देईन तुम्हाला. मी काहीच करणार नाही. फक्त मान्य करा की हा कागद तुमचा आहे म्हणून. कबूल करा म्हणजे काय? मी केलंच नाही तर काय खोटं खोटं कबूल करू? ठीक आहे, म्हणजे तुम्ही मान्यच करणार नाहीये. मग मला मुख्याध्यापिका मॅडमकडे जावं लागेल. हा जावा. मग जावा नाही, तुम्हाला पण यावं लागेल. आता या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष त्याच लावतील. चला चला. तुम्ही सांगणार म्हणला होतात ना व तुमचा काय त्यो उद्योग आहे त्यो? हा, सांगणार आहे साहेब, खरंच सांगणार मी. आशीर्वाद द्या. जा, जग जिंकून या. आणि तुम्ही आमचा आशीर्वाद घेतला नसता तरी पण आमचा आशीर्वाद सतत तुमच्या बरोबर आहे. हे माहिती आहे की आम्हाला, पण आम्हाला चैन पडतोय तुम्हाला साष्टांग दंडवत घातल्याशिवाय. मग आता 2 दिवस कसं होणार तुमचं? काय 2 दिवस म्हणजे काय? तुम्ही काय कुणीकडे चाललायचं का काय? हा, आम्ही जरा मुंबईला जाऊन येतो. हा, का हो असं अचानक? अहो, वरनं धारा काढल्याशिवाय खाली चरवी भरत नसत्या. ते आपलं दूध संघाचं काम आहे ना व, त्याला जरा ये घ्यायला हवा म्हणून आम्ही मंत्रालयात जाऊन येतोय. हा
हा हा बर. खरं म्हणजे तुम्हाला पण बरोबर घेऊन जायचं होतं, पण नाही नाही, आता काय तुम्ही मंत्रालयात जाणार म्हणल्यावर इशा हार्ड करून सोडणार. ते होणार हो, पण आम्ही पण विचार केला तुमचा काय तो उद्योग आहे त्या तुगा येते ना ग काय. आई साहेब, मी दुसरं काय बी करत नाही, आपलीच कामं चालली. ठीक आहे, चालू द्या चालू द्या, आम्ही गंमत करत होतो तुमची. बरं तुम्ही 2 दिवस कुठं जाणार नाही ना? नाही नाही चालतंय, 2 दिवस काळजी घ्या आणि खाण्यापिण्याची आबाळ करायची नाही. हा, तुम्ही काळजी घ्या आधी. आम्ही घेऊ काळजी आणि तुम्ही येळेत घरी या. आता आम्ही नाही म्हणल्यावर जाल हुंदडायला. हा नाही हो आई साहेब, तुम्ही नसला तरी तुमचाच विचार असतोय माझ्या डोसक्यात कायम. तुम्हाला काय वाटेल, तुम्ही काय म्हणशीला? म्हणजे आम्ही तुम्हाला पछाडलाय म्हणा की. हा तुम्ही बी काय बोलाल का नाही आई साहेब? होय होय, तुम्ही पछाडलंच आहे आम्हाला. तुमची सावली असते कायम आमच्यावर, तुमच्या मायेची सावली. ती आहेच. बरं चला, येऊ का मी? हा या या. त्यामुळं इथं बी बायकांचाच नंबर लागतोय. ताईला घराबाहेर काढायला तू इथे आलीयस हे माहितीये, पण जर तुझ्यामुळे ताई गेली बाहेर तर मग आमचा काय फायदा? आमचा म्हणजे कुणाचा? हे बघ, ही गोष्ट कदाचित तुला नवीन असेल, पण मॅडमने तुला आणि मला एकच गाजर दाखवलंय. तुला वेगळी बाजू दाखवली आणि मला वेगळी बाजू दाखवली. कोडी घालू नका ग उगा, सांग. खरे, कोडी सोडवण्याचं डोकं तुझ्याकडे कुठे आहे? म्हणजे सरळच तुला सांगते, मला आणि निखिलला मॅडमनी ऑफर दिली. आम्ही जर ताईला घराबाहेर काढू शकलो तर मॅडमने निखिलला पगारवाढ कबूल केली. असं होय? अगं मग म्या करते की मदत, दोघींचं बी काम होईल. ए बघ, तुझ्या मदतीची मला कणभरही गरज नाही. आणि मला सांग, तुझा काय फायदा या सगळ्यात? तू का करतेस आमची मदत? काय नाही ग, कसं आहे माहितीये का, मी आज जर मास्तरनीला तुझ्या तायडीला ह्या घरातनं बाहेर काढली का नाही, का मग म्या त्या घरात जाऊ शकती. असं आहे का? बर बर बर, मग बघूया मॅडमनी दाखवलेलं गाजर कुणाला खाता येतं ते. ते गाजर तर म्याच खाणार. नाही नाही नाही, पगारवाढीचा प्रश्न आहे. निखिलला दर महिन्याला आयुष्यभर पगारवाढ मिळणार आहे. मी ते गाजर तुला खाऊच देणार नाही. भुवनेश्वरी मावशीच्या तालमीत वाढले म्या. माझा नाद करू नकस. मग तूही मला पूर्ण ओळखलं नाहीयेस. तुलाही माहित नाहीये मी काय करू शकते ते. नाश्ता आहे ना अजून? जा आण जा. जा, तू उठून स्वतःच्या हाताने घेऊन ये. बरं वाटतंय ना तुला आता? सैनिक, सैन्यात तर समजात जास्त पुरुष असतात. आता बोला. हा, असं काय नाही, सैन्यात आता पुरी बी असतात बाबा. हाईच कुठं, चांगलं फायटर प्लेन बी उडवतात बाबा. एकच फाईट वातावरण टाईट करून टाकतात. हलक्याने इशे घेऊ नकोस तू, इशे हार्ड असते पोरींचा लई इन्या. मला बोलवलं का तुम्ही? हो, मग इकडे अजून कोण आहे अधिपती सूर्यवंशी? हा नाही नाही, तसं नाही, म्हणजे तुम्ही एकदम अशी हाक मारली म्हणून काय म्हणलं. तुम्ही कामच केलंय तसं. काय गेले? पहिला क्रमांक मिळवलाय वर्गात. हा ते होय, काय केला जरा अभ्यास. नाही, मला त्यासाठीच तुमचं अभिनंदन करायचं होतं. मला खरंच खूप छान वाटलं अधिपती, खूप छान वाटलं मला. काय नाही, सगळे तुमच्यामुळे झाले. अहो, पेपर तर तुम्ही लिहिलेत. आपण अभ्यास तुम्ही करून घेतला ना आमच्याकडनं. ज्यादा तास बीज घेतले आमचे, त्यामुळे डोसक्यात फिट्ट बसला अभ्यास. एवढं झालं. पण इथनं पुढे ते ज्यादा तासाचं मला असं वाटतं की आपण ते चालू ठेवायला पाहिजे, म्हणजे बरं पडेल अभ्यास करायला, होय की नाही? ते बघू आपण, पण तुम्ही असाच चांगला अभ्यास करा, मन लावून छान मार्क्स मिळवा आणि मला अशीच संधी द्या अभिनंदन करायची. तर देणार घेऊ, देणार. खरंच तुमची कमाल आहे अधिपती. म्हणजे तुम्ही एवढ्या उशिरा ऍडमिशन घेतलीत आणि इतक्या कमी वेळात एवढं यश मिळवलं.
तुम्हाला कळतंय का, यावरून हे सिद्ध होते की माणसाने एकदा मनापासून ठरवलं ना की तो काहीही करू शकतो. ठरवलेलं तर आहेच. काय? हे चांगलं मार्क पाडायचं परीक्षेत, हे अभ्यास करायचं ठरवलेलंच आहे आपण. गुड, ऑल द बेस्ट. हा गुड. आता वार्षिक परीक्षेची पण अशीच तयारी करा. वार्षिक करायचं, वार्षिक परीक्षेसाठी पण ते आपल्याला ते जादा तासाचं करायलाच लागणार बरं काय, पण त्याशिवाय काय होणार मी नाही. म्हटलं ना बघू बघू, वेळ मिळेल तसं करू. तसं कर. असो मी येते. या. काय चंचला, अगदी पोट भरून खा. तूप रोटी खा, धष्टपुष्ट हो आणि भोपळ्यात बसून जा हा घरी टुडुक टुडुक. इरा, अगं तू कशाला तिच्या मागे लागतेस? मस्त आहे ना बेन? छान आहे. खास रंकाळ्यावर आणली आहे बरं का. हो चंचला, तुला आवडली नसेल ना तर मी दुसरी मागवते. हा इरा गप्प बस ग जरा, आईचं चालू असत. अगं बाई पुरिया, काय हो, काय मागवलंय? नाही, मी काहीच नाही मागवलेलं. हे तुम्ही काही मागवलंय का? इरा, तू काही मागवलंयस का? मी कशाला काही मागवेन, माझ्यावर का घसरताय? बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मी अक्षरा बघ. हा थँक्यू. काय ग, तुझ्या शाळेचं आहे का काही? माझं नाव लिहिलंय. काय ग अक्षू, काय झालं, काय आहे? इरा, काय 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 आहे हे, काय आलंय? घटस्फोटाचे कागद आहे. घटस्फोट? कोणाचा घटस्फोट? अगं कुणाचं काय विचारतेस? ताई आणि अधिपतींच्या घटस्फोटाचे कागद येते. मॅडमच्या मनाचा थांग कुणालाच लागत नाही. अजय, आकर आकर. आराम. तू खा गे मावशीकडे. ए धनाजीकडे, शांतताई या, या लवकर या, लवकर या. ठीक आहे, तुझ्या हातातला कप हे धनाजी ठेव. अहो अधिपती, तू मस्ती काय लॉटरी बिटरी लागली का काय? बुल्ली, लॉटरी काढतोय आपण. असल्या सवय नाहीत आपल्याला, मेहनत करायला लागते मावशी. पेढा घे, चहात बुडवून खा. पण काय झालं ते तरी सांगशील का नाही? तू खा गे, खाशील तर होशील. 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती तू, खा, खायचं काम कर. अरे असंच कसं खायचं? तोंडान खायचं. अरे पण कारण काय आहे? कशासाठी पेढे आणलेत हे कारण कळल्याशिवाय काही तुला काही गोड लागणार नाही का पेढा असंच खाल्ला तर? खा की खा. अरे तसं नाही, पण कारण कळलं तर आणखीन लई गोड लागेल की नाही पेढा? बघा तुम्हाला कारण तर काही मी सांगू शकत नाही, पण असं समजा की मी लई खुश आहे, लई आनंदी, म्हणजे एकदा विषय हार्ड झालेला आहे असं समज. एखादं बक्षीस मिळालंय मला. अरे वा, बक्षीस मिळालं? कुठल्या शर्यतीत भाग घेतला होतास? कुस्ती खेळा गेला होतास? तू बस बस, उत्साही कार्यकर्ते खाली बस. बक्षीस मिळालं असं समज, असं म्हणलं मी तुला. मला लय आनंद झाला, एवढं कारण तुम्हाला पुरेसं नाही काय पेढा खायला. खावा की. अहो असं काय बी नाही अधिपती. अहो तुम्ही आम्हासनी पेढ दिलं तिथंच आनंद आहे बघा आमचा. बर, ज्याच्याबद्दल तुम्हासनी आनंद झालाय त्याच्याबद्दल तुम्हासनी अभिनंदन. शाबास, आता कसं बोललीस? थँक्यू थँक्यू मावशी, थँक्यू. मग माझ्याकडून पण अभिनंदन. असं थँक्यू आजी. असाच यशस्वी होत राहा. आमच्याकडून अभिनंदन. बाबा धनाजी, तू एक पेढा जास्त घे, पण पुढे मागे जर तुला काही कळलं तर कुणाला काही बोलू नको, एवढं लक्षात ठेव. होय होय मालक, मी कोणाला काय बी नाही सांगत. हा, काय कळलं तर?
कुणाला काय सांगू नको तेच मी त्याला सांगितलं ना. परत आणि तेच विचारते तुम्हाला. नाही सर आजी एक पेढा घे. अरे दिलंस की तू आणखीन काय थोरल्या मालकासनी दे. अरे मग तूच दे की त्यासनी. माझ्या आजचे पेढे त्यासनी काही गोड लागणार नाही, तू दे ग. आणि त्यांनी विचारलं पेढो कशाबद्दल तर काय सांगू त्यासनी. मी तुम्हाला जे सांगितलं तेच सांगतो त्यासनी. एवढा का लोड घ्यायलास? मी बोलू का? काय बोलायचंय तुला? नाही म्हणजे हो तुमच्या घरचा मॅटर आहे, पण 2 दिवसासाठी का होईना मी तुमच्या घरातलीच आहे ना. व चालेल का मी बोललं तर? बरोबर आहे. बोल ना तू, बोल सांग. कुणाला काही प्रश्न? नाही तुम्ही नको, तुम्ही नंतर विचारा. चला पुढचा धडा काढा. आताच परीक्षा झाली. काय झालं मॅडम? आत्ताच परीक्षा झाली आहे, खूप अभ्यास झालाय. तुम्ही एखादी गोष्ट सांगा ना. हा चालते गोष्ट सांगा मॅडम. गोष्ट थांबा. तुम्हाला गोष्ट ऐकायची ना सगळ्यांना? हो. मग तुमच्यापैकीच कोणीतरी गोष्ट सांगा. नाही मॅडम, तुम्हीच सांगा, तुम्ही खूप छान सांगतात. हा मॅडम सांगा. मॅडम गोष्ट. अरे मी नेहमीच सांगते ना गोष्ट. आता आज तुमच्यापैकी कोणीतरी गोष्ट सांगायची मला. हा कोण सांगेल गोष्ट? ढाकले सरकार सांगतील गोष्ट. हो नाही अधिपती ते एकदम जाम भारी गोष्ट सांगतात माहितीये. आम्ही जेव्हा गप्पा मारायला बसतो ना अहो तेव्हा तेच सांगतात आम्हाला गोष्ट. काय सरकार सांगा सरकार सांगतील गोष्ट. सरकार गोष्ट. सरकार बघा सगळे म्हणतायत. विनय म्हणतोय एवढा गोष्ट तर सांगावी लागेल तुम्हाला. या इकडे. सरकार गोष्ट. सरकार गोष्ट. ठीक आहे. तुम्हा सगळ्या गावकऱ्यांच्या विनंतीला तुमच्यासाठी तुम्हाला मान देऊन समस्त गावकऱ्यांसमोर एक गोष्ट सादर करतो आता. हो कुणीकडं तुम्ही का काय झालं? ते मी पण म्हटलं गावकऱ्यांमध्ये बसून गोष्ट ऐकावी. इतकी छान गोष्ट सांगणार आहात तुम्ही. बर ठीक आहे. तर हा गोष्ट मी सांगतो. हा एक चिमणी असते काय आणि एक कावळा असतोय. हो सरकार ही कावळा आणि चिमणीची गोष्ट नका सांगू. काहीतरी नवीन सांगा ना. ते राजा आणि राणीची गोष्ट सांगा. अरे आता सांगालो ती ऐक की मला काय तू. राजा आणि राणीची गोष्ट सांगतो. हा काय होते पोरांनो, एका राज्याचा एक राजकुमार असतोय काय आणि त्याला दुसऱ्या एका राज्यातली राजकुमारी आवडत असते. आता या दोघांच्या राज्यामध्ये फरक असा असतोय की राजकुमाराचं जे राज्य असते ते अडाणी राज्य असते. तिथली काय कोणी शिकलेली नसतात. आणि राजकुमारीचं जे राज्य असते तिथली सगळी हुशार माणसं असतात. पण ह्या हुशार राजकुमारीला ह्यो आपला अडाणी राजकुमार काय आवडत नसते. ती काय त्याला भाव बी घालत नसत्या. पण आपल्या राजकुमाराला तर राजकुमारी आवडत, पण त्या काही दोघी ऐकाय नाहीत. अडाणी तर अडाणी त्या तर ऐकतच नाहीत. पण ज्या शान्या म्हणत होतो आपण त्या आपल्या राणी सरकार त्या बी ऐकत नाहीत. मग काय शेवटी व्हायच ते होते. राणी काय आरोप सिद्ध करू शकत नाही आणि ठरल्याप्रमाणे राणीला हद्दपार व्हायला लागते. ह्या सगळ्यात वाईट गोष्ट अशी होत्या की राजाला स्वतःला राणीचा हात पकडून तिला जंगलात सोडून यायला लागते. ज्या राणीवर त्यानं जीवापाड प्रेम केलेलं असतं. राजा स्वतःच्या काळजावर एवढा मोठा दगड ठेवून ही गोष्ट करतोय. त्याला बिलकुल ते आवडत नाही. पण करणार काय? ह्यांचं चॅलेंज असते ना दोघींचं. ह्या सगळ्या प्रकरणात राजाच वाईट ठरतोय दोन्हीकडनं बी. कारण राजमाता बी राजाला म्हणते त्या राणीनं माझ्यावर एवढे आरोप केले तरी बी तुम्ही राणीवर प्रेम करताय. आणि राणी तर चिडलेलीच असते का माझा नवराच मला जंगलात सोडून आलाय. थोडक्यात काय राजाच्या मनाचा विचार इथं कोणच करत नाही.
मग राजाचं फिरतोय डोसकं, त्याच्या डोसक्याची शीर उडत्या, तो एक दिवशी म्हणतोय आता बास. आता बास. सरकार पुढची गोष्ट सांगा ना. नाही नाही नाही, लई मोठी गोष्ट आहे. तास बी संपला, नंतर कवा. नाही नाही कसं? प्लीज सरकार. ठीक आहे सांगतो. थांबा, पुढचा वर्ग आहे, शिक्षक येतील, आपल्याला थांबायला. मला उत्सुकता आहे गोष्टीत पुढे काय होतं याची. अजून मला तर कुठं माहिती आहे पुढं काय होणार. मग अजून एक धाडस करा. कोणचं? थोरल्या सरकारांना याबद्दल सगळं जाऊन सांगा. एवढा अवघड जमते वे. कसं आहे, मी मास्तरीनबाईंची बाजू जर आमच्या आई साहेबांकडे सांगायला लागलो ना, ते चुकीचं होणार. कारण आई साहेबांची बाजू बरोबरच तर आहे. आमचं काय, आमचं दोघींवर बी तेवढंच प्रेम आहे. आमचा तोच तर प्रॉब्लेम झालाय सगळा. भाऊजी मला एक सांगा, जर वहिनींच्या जागी थोरल्या सरकार घरातून बाहेर गेल्या असत्या तर तुम्ही काय केलं असतं? वहिनींचं मन वळवलंच असतं ना. नाही तसं नाही, पण तो प्रश्नच येत नाही ना. कसं आहे माहितीये का, आमच्या आई साहेबांचा कसा विषय तुम्हाला माहिती आहे काय? समजा मास्तरीनबाईंचं म्हणणं बरोबर ठरलं असतं की नाही, त्यांच्या चॅलेंज जे काय होतं त्याच्यात मास्तरीनबाई शिकल्या असत्या की नाही, आई साहेब स्वतःहूनच घराकडे आल्या नसत्या. एवढ्या पक्के आहेत त्या शब्दाचे. मग आता मी कोणच्या तोंडानं जायचं असं सगळं मला काय. अहो भाऊजी, त्या आई आहेत ना तुमच्या, तुमचं मन जाणतात त्या. तुमची बायको जिच्यावर तुमचं एवढं प्रेम आहे, तिला तुमच्यापासून लांब ठेवणं म्हणजे त्यांनाही कुठेतरी त्रास होतच असेल ना भाऊजी. त्रास तर होत असणार होय नाही, पण आई साहेब दाखवत नाही. अहो तुम्ही तरी कुठे दाखवताय तुम्हाला त्रास होतोय ते. आणि तुम्ही दाखवत जरी नसाल तरी त्यांना कळतच असेल ना भाऊजी. भाऊजी बघा, जशी तुम्ही शाळेतली परीक्षा दिली ना, तशीच ही एक परीक्षा आहे असं समजा. आणि बघा, थोरल्या सरकार सुद्धा तुम्हाला पास करतील, तेही पहिल्या नंबरने. तसं जर झालं तर बघा, तुमच्या तोंडात साखर, पेढे, मलाई, बर्फी सगळं 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 पडू. अहो काय भाऊजी तुम्ही सुद्धा. खरंच घे. प्लीज प्लीज ऐक माझं, प्लीज असं करू नकोस, मला सोडून नको ना जाऊस. या दोघींच्यामुळे तू आपली रिलेशनशिप तोडणार आहेस निखिल. हे बघ, मी खरं सांगते, माझी काहीच चूक नाहीये. मी सगळ्यांना खूप पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न केला, पण माझं कोणीच ऐकलं नाही. आई बाबांनी ऐकलं नाही, ताईनी ऐकलं नाही, कोणीच ऐकलं नाही. हे बघ, माझी खरंच चूक नाहीये, मी खरंच सांगते तुला निखिल, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. आणि त्यात आता ही आलीये, काय करू मी? इरा, कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे ना, याच्यात मला नाही पडायचंय. हे जे काही चाललंय ना, ते त्यांना नाही सहन होणार, मान्यच नाही करणार ते. इनफॅक्ट त्यांनीच मला सांगितलंय की जाऊन हे नातं तोडून टाक. सॉरी, विसरून जा मला तू. इरा, अगं बोल ग, काहीतरी बोल, सांग ना तिला. आई अगं, मी काय सांगणार आहे तिला? ती माझ्यापेक्षा मोठी आहे, काय ऐकणार आहे ती माझं? मला एक कळत नाहीये, इतकं सगळं झालं तरी तुम्ही ताईचाच विचार करताय. अरे 2 मिनिटं सुद्धा माझा विचार करू शकत नाही का तुम्ही? इरा, तुला म्हणलो ना मी, काहीही होणार नाहीये. हे बघ, तुझं प्रेम आहे ना निखिलवर, आणि निखिलचं पण तुझ्यावर प्रेम आहे. तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास आहे ना? बाबा हो, त्याचं प्रेम आहे म्हणून एवढे दिवस सहन करतायत ते. काय सहन केलंय त्यांनी? काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? हे बघ,
तू आता त्या विषयावर परत जाऊ नकोस आई. तुला कळतंय का? तो आमचं नातं तोडून गेलाय, लग्न तोडून गेलाय तो. आणि तू अजूनही तुला कळत कसं नाहीये? थांबा प्लीज प्लीज, सगळे थांबा, कुणीच काहीच बोलू नका. आई बाबा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग प्लीज काळजी करू नका. अक्षू, आणि मला अडवू नका आता प्लीज. हे बघा, मी जिथे जाईन ना तिथे माझ्या बरोबर चंचला असेल, ती राहील माझ्या बरोबर. चल आपण निघूया. हे खर तर नाही का समज माझ्यामुळेच झालंय. मी आज घर सोडून जायला पाहिजे. हे बघ, तू आता नाटकं करू नकोस. आधीच ताई आल्यामुळे त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि तू आल्यामुळे तर कडेलोट झालाय फक्त. मीरा, गप्प बस. मास्तरीनबाई, तू थांब बर का, मी जाती. थांब, मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही. माझी जबाबदारी असतो. अक्षू ऐक ना, अहो सांगा ना. अक्षरा प्लीज. बाबा, मी प्लीज म्हणते तुम्हाला. प्लीज, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग माझी काळजी करू नका, मी खंबीर आहे. माझ्याबरोबर काही वाईट होणार नाही, समर्थ आहे. चल. एक 5-10 मिनिटं थांब. अक्षरा ऐक ना. पण इथेच तर होते पेपर्स, ते अचानक कुठे गेले? काय गो, मी आत पण सगळीकडे शोधले, सापडले का ग? नाही ना, कुठेच नाही हो आतमध्ये. काय कमाल आहे ना. इरा, तू ठेवलेस का ग कुठे? अगं आई, काही काय बोलतेस? मी का ठेवेन? अगं, त्या चंचलानी सगळे आरोप तुझ्यावरच केले होते ना. हो बाबा, पण ते खोटे आहेत. आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या परक्या मुलीवर का विश्वास ठेवताय? अगं बरोबर आहे इरा, पण तूच म्हटली होतीस ना आरोप खोटा आहे, मी सिद्ध करून दाखवणार. मग पेपर्स नसतील तर तू सिद्ध कसं करणार? म्हणून आम्हाला वाटलं की तूच ठेवले असतील कुठेतरी. हो ताई, मलाही मान्य आहे सगळं. ताई, तसं खरंच काही नाहीये. मी नाही ठेवलेत पेपर्स. उलट मला पण पेपर्स पाहिजेत, मी पण शोधतेच आहे ना. मला एक कळत नाहीये ग. इराने हे केलेलं नाहीये आणि चंचला हे करणं शक्यच नाही. मग कुठे गेले असतील ग? का? ती का नाही काय करू शकत? अगं, ती असं कशाला करेल काही? बाबा, आपल्याला काय माहिती? कदाचित हेच करण्यासाठी ती आली असेल आपल्या घरी. असं का म्हणतेस तू? तुला असं काही माहितीये का जे आम्हाला माहित नाहीये? अगं ताई, असं काही नाही. म्हणजे मी आपला एक अंदाज बांधला ना. असं काही माझ्या मनात काही नाहीये. तू हे बघ, उगीच काही तर्क लावू नकोस आता. नाही नाही, पण तू जे म्हणतेस ते ऍक्च्युली बरोबर आहे. कारण मॅडमनी चंचलाला त्या घरातनं हाकलून दिलं होतं. मग कदाचित चंचला आपल्याकडे राहायला आली हे त्यांना कळलं असेल. अगं, त्यांना कसं कळेल पण हे? इरा निखिलला बोलली असेल. निखिल फॅक्टरीत कुणाला तरी बोलला असेल आणि असं त्यांना कळलं असेल कानोकानी. हा, हेच म्हणते मी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी मॅडमना जर खरंच कळलं असेल की आपण चंचलाला आपल्याकडे ठेवून घेतलंय तर त्यांना ते आवडलं नसणारच ना. मग आवडलं नाही म्हणताना त्यांनी असं काहीतरी वेडवाकडं केलेलं असण्याची शक्यता आहेच. अक्षरा, आता तू तिकडे जाऊ नकोस हं? नाही म्हणजे याच गोष्टीमुळे तुला घरातून बाहेर पडावं लागलं होतं ना. आई, पडावं नाही लागलंय, बाहेर काढलंय